एका कला केंद्रात रात्रीच्या अंधारात हवेत गोळीबार होतो। प्रकरण दाबण्याचा, त्यावर पांघरून घालण्याचा तब्बल 36 तास प्रयत्न केला जातो। का? कारण या गोळीबाराचा मुख्य आरोपी आहे एका सत्ताधारी पक्षाच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा सख्खा भाऊ। सत्तेची ताकद, पदाचा माज आणि कायद्याला जणू काही खिशातच घालून फिरण्याची प्रवृत्ती। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात झालेल्या या गोळीबार प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणातील याच भयावह आणि विदारक वास्तवावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे। कोण आहे हा आमदाराचा भाऊ, ज्याने कला केंद्रात जाऊन गोळीबार करण्याचं धाडस केलं? पोलिसांनी खरंच हे प्रकरण 36 तास दाबण्याचा प्रयत्न केला होता का? आणि या एका घटनेमुळे जायंट किलर म्हणून ओळखले जाणारे आमदार शंकर मांडेकर कसे अडचणीत आले आहेत आणि कला केंद्रात नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सोमवार 21 जुलैची रात्र, वेळ रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं। पण अचानक तिथे आलेल्या काही लोकांनी आपल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला। या गोळीबारामुळे कला केंद्रात एकच घबराट आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही। गोळीबार करणारे आरोपी होते बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि त्यांच्यासोबत असलेला आणखी एक अनोळखी व्यक्ती। हे सर्वजण पुणे जिल्ह्यातीलच मुळशी तालुक्याचे रहिवासी असल्याची माहिती आहे। पण यातील सर्वात महत्त्वाचं आणि धक्कादायक नाव होतं ते म्हणजे बाळासाहेब मांडेकर यांचं। कारण तो होता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बोरवेल्ला मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ। एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने कला केंद्रात गोळीबार केला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। पण तरीही पुढचे तब्बल 36 तास या प्रकरणावर पोलिसांच्या रेकॉर्डवर मात्र एक गूढ शांतता होती। गुन्हा दाखल झाला नाही, कोणाला अटक झाली नाही। पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा, त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न सुरू केला होता, असा थेट आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे। जेव्हा मीडियामधून आणि विरोधी पक्षांकडून या प्रकरणावर आवाज उठवला जाऊ लागला, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाऊ लागलं, तेव्हा कुठेतरी 36 तासानंतर पुणे ग्रामीण पोलिसांना जाग आली। त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन गोळीबार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला। अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितलं की 4 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि 3घांना ताब्यात घेतलं आहे। पण हा गुन्हा दाखल कसा झाला? पोलिसांनी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली। याचा अर्थ काय? म्हणजे जर मीडियाने आणि विरोधकांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण कदाचित फाईलच झालं नसतं का? सत्ताधारी आमदाराचा भाऊ आरोपी असल्यामुळे पोलीस स्वतःहून कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते का? आणि त्या कला केंद्राच्या व्यवस्थापकावर बाबासाहेब अंधारे यांच्यावर 36 तास गप्प बसण्यासाठी कोणी दबाव आणला होता का? हे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि ते थेट पोलीस दलाच्या निपक्षपातीपणावरच एक मोठी शंका उपस्थित करतात। आता प्रश्न पडतो की पोलीस एका आमदाराच्या भावाला इतकं का घाबरत होते किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न का करत होते? यासाठी आपल्याला आमदार शंकर मांडेकर कोण आहेत हे समजून घ्यावं लागेल। शंकर मांडेकर हे पुणे जिल्ह्यात जायंट किलर म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मंत्री संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता, ज्यामुळे ते एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आले होते। त्यांची राजकीय कारकीर्द ही अत्यंत चाणक्षपणाची राहिली आहे। ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुळशी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले, पण 5 वर्षांनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पुन्हा जिल्हा परिषद सदस्य बनले। शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबतच राहिले होते। पण 2024च्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या काही तास आधी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांना लगेचच उमेदवारी मिळाली आणि आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी संग्राम थोपटेंसारख्या मोठ्या नेत्याला हरवून दाखवलं। या सगळ्यावरून हे स्पष्ट होतं की शंकर मांडेकर हे एक राजकीयदृष्ट्या अत्यंत हुशार, ताकदवान आणि महत्त्वाचे नेते आहेत। ते बांधकाम आणि जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायातही आहेत, ज्यामुळे त्यांची आर्थिक ताकदही मोठी आहे आणि कदाचित याच राजकीय आणि आर्थिक ताकदीमुळे त्यांच्या भावावर कारवाई करण्यास पोलीस दिरंगाई करत होते का, असा संशय निर्माण होतो। हे प्रकरण केवळ शंकर मांडेकर किंवा त्यांच्या भावापुरतं मर्यादित नाही, याचे पडसाद थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचले आहेत। अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या अनेक वादांमुळे आणि नेत्यांच्या कृत्यांमुळे आधीच अडचणीत आहे।
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोप असोत किंवा पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्यावरील प्रकरण असो, पक्षाची प्रतिमा काहीशी डागाळलेली आहे आणि आता त्यात आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाच्या या गोळीबार प्रकरणाची भर पडली आहे। एका बाजूला अजित पवार पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षातील नेत्यांचे भाऊ, नातेवाईक अशा प्रकारे गुंडगिरी करून पक्षासाठी आणि सरकारसाठी नवी डोकेदुखी निर्माण करत आहेत। पक्षात नव्याने आलेल्या लोकांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर अजित पवारांचा अंकुश राहिला नाहीये का, असा प्रश्न आता विचारला जातोय। दौंडच्या कला केंद्रातील गोळीबार हे केवळ हवेत झाडलेल्या काही गोळ्यांचं प्रकरण नाही, हे प्रकरण आहे सत्तेच्या जवळ असल्याने कायद्याला कसं धाब्यावर बसवलं जातं याचं एक विदारक आणि चिंताजनक उदाहरण। 36 तासांच्या संशयास्पद विलंबनानंतर गुन्हा तर दाखल झाला आहे, आरोपींना ताब्यातही घेण्यात आलं आहे, पण यातून काही मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतात। जर हाच आरोपी एखादा सामान्य घरातील तरुण असता तर पोलिसांनी त्याला अटक करायला 36 तास लावले असते का? जायंट किल्लर आमदाराच्या भावाला कायद्याचे नियम आणि कलम वेगळी आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नेत्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अशा गुंडगिरीच्या, मुजोरीच्या कृत्यांना राजकीय पक्ष आणि त्यांचे सर्वोच्च नेते कधीपर्यंत पाठीशी घालत राहणार? या प्रकरणाचा तपास आता पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत, पण या तपासातून केवळ त्या गोळीबाराचं सत्य बाहेर येणं अपेक्षित नाही, तर त्यामागे असलेल्या सत्याच्या कथित संरक्षणाचा आणि पोलिसांच्या अक्षम्य हलगर्जीपणाचाही पर्दाफाश व्हायला हवा। कारण जोपर्यंत कायद्याचा धाक आणि कायद्याची अंमलबजावणी ही सर्वांसाठी समान असणार नाही, तोपर्यंत असे आमदारांचे भाऊ कला केंद्रांमध्ये गोळीबार करतच राहतील आणि व्यवस्था 36 तास गप्प बसण्याचं नाटक करत राहील। विचार नक्की करा आणि या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।